करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, संशय प्रत्यक्षात तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेरच ठेवा, नाहीतर तुमचं कुटुंब उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. समर्थ म्हणाले, 8 विषय विकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. मग संशयाचा आजचा हा भाग का आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे? या संशयामुळे का घर उद्ध्वस्त होईल, का कुटुंबाचं कुटुंब उद्ध्वस्त होईल? कारण ज्यावेळी लोक बोलायला येतात त्यावेळी आपण लोकांचं ऐकतो आणि सहजपणे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, परंतु आपण ती डोळ्यांनी गोष्ट पाहिलेली नसते, कानांनी ऐकलेली नसते, परंतु आपण समोरच्या व्यक्तीवर विश्वास मात्र ठेवत असतो. समर्थ म्हणाले, प्रेमात आयुष्य बदलण्याचं सामर्थ्य नक्कीच असतं. प्रत्येकजण एकमेकांवर प्रेम करत असतं. जसं आई वडील आपल्या मुलांवर, आपल्या मुलींवर प्रेम करत असतात, बरोबर की नाही? त्याचप्रमाणे पती पत्नी असतील, एकमेकांवर प्रेम करतच असतात. पण प्रेम मिळालं तरी पण आणि नाही मिळालं तरी पण आयुष्य बदलतंच का तसंच राहतं? मला आपण सहजपणे आपण विचार करूया. मला एक प्रश्न पडला होता की खरंच आपलं आयुष्य बदलेल का हो? अहो, आपण आयुष्यात नक्कीच बदल करत असतो, परंतु तो आपल्याला दिसून येत नाही. काळ बदलला, वेळ बदलली की माणूस नक्कीच बदलतो, बरोबर की नाही? अपयशातून पण अनुभव मिळवता येत असतो, फक्त तो प्राप्त करता आला पाहिजे. आता ज्या वेळेला संशय आला, संशयाचं बीज पेरणारा कोण आहे? तर आपला देह. समोरची व्यक्ती ज्यावेळी आपल्याला सांगत असते त्यावेळी त्या संशयाचं रोपटं तुझ्या मनामध्ये तू पेरून ठेवलं होतंस. हळूहळू काय झालं, ते कालांतराने मोठं होत गेलं. समोरची व्यक्ती सांगते म्हणजे ते काय करते, तुझ्या संशयांना पाणी घालण्याचं काम करत असते. आणि तू मात्र प्रत्यक्षात संशयासारखा वागत आहेस. काय मिळणार आहे? समर्थ म्हणाले, चिंता असो, संशय असो, काय गरज आहे? अहो, समर्थ म्हणाले, ठेविले अनंत तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. मन समाधानी असणं गरजेचं आहे. एखादी वेळी होते चूक, नायासातला भाग नाही आहे, परंतु समजून घेणं गरजेचं आहे. एकमेकांमध्ये समजवता असणं गरजेचं आहे. जर समोरची व्यक्ती सांगत असेल आणि त्यावर तू विश्वास ठेवत असशील, मग शेवटी कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपला पत्नीवरती विश्वास नसतो, एक प्रकारे संशय असतो. पत्नीचा आपल्यावरती एक प्रकारे संशय असतो. आता विचार करा, कशावरून तो कोणीतरी व्यक्ती काहीतरी सांगून गेलेली आहे. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण हा भाग प्रत्यक्षपणे या ध्येयाचा चालू आहे, बरोबर की नाही? तुम्हा सर्वांना नमस्कार आहे, कारण तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहेत. भूतकाळाचा जर विचार केला तर तुमच्या कर्तृत्व क्षमतेवर परिणाम करत असतो. आता आपण
सहजपणे प्रवास करत असतो. बरोबर आहे. प्रवास करत असताना बघा, ज्यावेळी आपण एकमेकांना मदत करत असतो, बरोबर, आपल्या आजूबाजूला बघा लोकंसुद्धा असतात. आपल्यासोबत आपली पत्नीसुद्धा असते. परंतु ज्यावेळी अशा प्रसंगी बघा कोणीतरी व्यक्ती आपल्याशी बोलायला येत असते, तेव्हा आपण कोणत्या नजरेने पाहतो? समर्थ म्हणाले, हा जो मनातला संशय आहे ना, तो बाजूला ठेवला पाहिजे. कोणीतरी व्यक्ती बोलत आहे याचा अर्थ बघा, त्यांच्यामध्ये काही संबंध आहेत का? नाही आहे. अशातला भाग नाही आहे. कारण का? कलियुग आहे. हे विचार आपल्यामध्ये उत्तमाचे पेरता आले पाहिजे. कारण याचा प्रभाव आपल्या कार्यावर पडता कामा नये. आपण जेव्हा एखादं कार्य करत असतो, जर मनामध्ये संशय असेल ना, तर कुठल्याही कामामध्ये, कार्यामध्ये आपलं लक्ष लागत नाही. सारखं तेच विचार. बरोबर आहे की नाही? कारण प्रत्यक्षात जर बघा, आपल्या बाबतीतसुद्धा असं घडत असतं. आपल्या घरामध्ये बघा आजूबाजूची मुलं खेळायला येत असतात. मुलं-मुली, लहान-लहान मुलं-मुली खेळायला येत असतात. आणि प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, तर आपलाच मुलगा किंवा आपलीच मुलगी घरातले बघा फ्रीजवर ठेवलेले पैसे घेऊन जाते आणि दुकानात बघा प्रत्यक्षात काही चॉकलेट असेल, काही कॅडबरी असेल ते खात असते. परंतु आपला संशय कोणावर? घरामध्ये आलेले जे आजूबाजूचे शेजारी-पाजाऱ्यांची मुलं आमच्या घरात आलेली होती, त्यांनीच पैसे घेतले असतील. असा संशय आपल्या मनामध्ये आला. परंतु खरं पाहायला जर गेलो, तर आपलाच मुलगा किंवा आपलीच मुलगी बघा प्रत्यक्षपणे दुकानात गेली होती की नाही, ते आपल्याला केव्हा कळालं? जेव्हा प्रत्यक्षात शेजारी असणाऱ्या मुलींनी त्यांना सांगितलं तेव्हा. तेव्हा आपला विश्वास बसला. नाहीतर आपला संशय कोणावर होता? की समोरची आजूबाजूची मुलं-मुली आमच्या घरात आली होती खेळायला, मग त्यांनीच घेतले. समर्थ म्हणाले, नाही. असा कोणावरही बघा आपण दोष देणं बंद केलं पाहिजे. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. हेच ते सकारात्मक दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? आपल्यामध्ये दयाळूपणा असणं गरजेचं आहे. संशयाचं झाड आपल्यामध्ये पेरता आलंच नाही पाहिजे. कारण बघा, ज्याप्रमाणे आपण कष्ट करत असतो, त्याप्रमाणे त्या कष्टाचं आपल्याला फळ नक्कीच मिळत असतं. परंतु चांगले विचारसुद्धा आपल्या मनामध्ये जसे आपण ऐकत असतो, तसं उत्तमाचं ते पेरता आलं पाहिजे. त्या विचारांप्रमाणे आपला ध्येय चालला पाहिजे. म्हणून विचार करा. कुणावरही संशय डायरेक्टली घेऊ नका. बघा, एखाद्या वेळी काय होतं, स्वप्न नियतीने कितीही चुरगळली ना, तरी आपण तेवढ्याच अट्टहासाने कुरवाळायची असतात. आता एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण दोषी ठरवतो आणि ती व्यक्ती जेव्हा दोषी नसते, बघा, आपण त्या व्यक्तीकडे संशयाने पाहायचो, की बाबा यानेच काही केलं असेल किंवा यानेच पैसे चोरले असतील किंवा यानेच माझं नाव सांगितलं असेल, असं आपल्या मनामध्ये येतं की नाही? संशय. परंतु ती जर व्यक्ती, समोरची व्यक्ती निर्दोष असेल, जेव्हा आपल्याला कळतं की बाबा ही व्यक्ती निर्दोष आहे, तेव्हा आपण त्या व्यक्तीशी बोलायला जातो, तेव्हा आपल्या मनाला दुखापत होते की नाही? बरोबर की नाही? आता कसं बोलायला जावं? कोणत्या नजरेने त्यांच्या समोर जावं? म्हणून समर्थ म्हणाले, पहावे आपणासी आपण.
आधी डोळ्यांवर विश्वास ठेव, कानाने संपूर्णपणे ऐक आणि नंतरच बघ, पुढे बोलायला जा. आधी विचार कर. बोलत असताना विचार करून बोलत जा. बोलल्यानंतर विचार करत जर असशील तर नक्कीच फसशील. म्हणून समर्थ म्हणाले, तुझ्या मनामध्ये जो प्रश्न उभा राहिलाय ना, तो तुलाच सोडवायचा आहे. त्याच्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज घेऊ नकोस. कारण जर तू बघा दुसऱ्यांना सांगायला जाशील तर त्यांचीसुद्धा बघा मजा होईल. म्हणून ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात जी माणसं आपल्याला हवीशी वाटत असतात ती कधीही भेटत नाही. आणि जी माणसं नकोशी वाटतात ना, त्यांचा सहवास आयुष्यात केव्हाही संपतच नाही. सर्व विरुद्ध खेळ आहे. बरोबर की नाही? आपल्याला असं वाटतं ना, अरे मला या ठिकाणी जायला हवं, तिथे गेल्यावर मला मन शांत होईल. मग जा. खरंच जर तुला तिथे जायचं वाटतं ना, जिथे तुला मनाला शांत बघा मन शांती होईल असं वाटतं ना, तिथे नक्कीच जा. जिथे तुझं मन रागीट होईल किंवा संशयाने बघा चिंतेने जर तुला त्रास होत असेल तर त्या ठिकाणी जाऊच नकोस. त्या ठिकाणी उभंसुद्धा राहू नको. का 8 विषय विकार आपल्याला प्राप्त करून दिलेले आहेत? का आजच भाग प्रत्यक्ष समर्थांनी संशयाचा सांगितलेला आहे? कारण आपल्या नजरेमध्ये संशय आहे. बरोबर की नाही? ती नजर उत्तमाची असणं आवश्यक आहे. म्हणून समर्थ म्हणाले, काळ संपत चाललेला आहे. वेळ संपत चाललेली आहे. बाबांनो, आता तरी उत्तमाचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. सर्वांशी मिळून मिसळून कशाप्रकारे वागता येईल, कशाप्रकारे बोलता येईल, याचा प्रयत्न नक्कीच आपण केला गेला पाहिजे. म्हणून आज ज्या व्यक्तीशी आपण बोलायला जातो त्या व्यक्तींचे विचार आपण ऐकले पाहिजे. जे आपल्याला पटत नाही ते दुसऱ्या कानाने सोडून दिलंच पाहिजे. जेव्हा कोणाच्या आयुष्यातून आपलं महत्त्व कमी होतं ना, तेव्हा आपोआप बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपलं महत्त्व कमी का झालं? कारण आपले विचार त्या व्यक्तीला पटलेले नसतील किंवा आपलं कार्य किंवा आपलं बोलणं त्या व्यक्तीला पटलं नसेल. बोलणं ज्यावेळी कमी होऊ लागतं तेव्हा समजून जाईल की आपला देह कुठेतरी चुकलेला आहे. म्हणून सत्याची बाजू आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. ज्या आपल्याला 8 विषय विकार दिलेले आहेत, त्या 8 विषय विकारांना सुद्धा बघा आपल्याला सोबत घेऊन त्यांना बाजूला ठेवायचं आहे. आपला देह त्या 8 विषय विकारांमध्ये अडकता कामा नये. कुठल्याही जरी विषय वासनेमध्ये जर तुझा देह अडकत असेल तर त्यातून तुला बाहेर पडायचं आहे. त्या संशयाच्या आजचा जो भाग आहे, संशयाचा भाग दिलेला आहे, त्या संशयाच्या बघा खेळीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे. संशयात अडकायचं नाही आहे. म्हणून कुणावरती संशय घेत असताना प्रथम विचार करणं आवश्यक आहे. म्हणून बोलताना विचार करून बोल. बोलल्यानंतर विचार करत बसू नकोस. आणि मनामध्ये एक प्रकारे तुझा संशय निर्माण करून घेऊ नकोस. जय जय रघुवीर समर्थ.